निवडणूक आयोग देशातली 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात राबवत असलेल्या SIR म्हणजेच मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेअंतर्गत सुधारित मतदार याद्या तयार केल्या जात आहेत। यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि अंदमान निकोबार इथल्या सुधारित याद्या आज आयोग जाहीर करत आहे। आयोगानं मध्य प्रदेशातल्या 230 विधानसभा मतदारसंघांसाठीच्या याद्या आज जाहीर केल्या। मध्य प्रदेशातल्या सर्व मतदान केंद्रांवर या याद्या उपलब्ध असून मतदार तिथं जाऊन आपली नावं आणि इतर तपशील तपासू शकतात। जर त्यात नाव नसेल तर त्याचा दावा आणि हरकती आवश्यक कागदपत्रांसह 22 जानेवारीपर्यंत देऊ शकतात। या सर्व ठिकाणी अंतिम मतदार यादी 21 फेब्रुवारी 2026ला जाहीर केली जाणार आहे। या प्रक्रियेअंतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या मसुद्याची छापील प्रत देतील। याशिवाय ही मसुदा यादी संबंधित CODO यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली जाईल। मतदार याद्यांची प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडावी यासाठी अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि 2 वेळा नाव आलेल्या मतदारांची स्वतंत्र सूची संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताच्या निवडणूक